एसआयटीची टीम पुन्हा एकदा खराडच्या कार्यालयात. तक्रारदारांना घेऊन एसआयटी टीम खराडच्या कार्यालयात. खराडच्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयाची झाडाझडती. सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील नाशिक दौऱ्यावर. भोंदू खरात प्रकरणासंदर्भात आयुक्तांची भेट घेणार. पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर घेणार पत्रकार परिषद. लिंग पिसाट अशोक खराची एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह. पोलीस कोठडीत करण्यात आली होती टेस्ट. भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं करत होता महिलांवर अत्याचार. महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग. मी कुणावरही जबरदस्ती केली नाही. पोलीस चौकशीत भोंदू खरातचा अजब दावा. महादेवाचा अवतार असल्याचं सांगत बलात्कार. वसईचा स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यवर गुन्हा दाखल. गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप. पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी कपात. उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात. आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय. आज पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार. ऊर्जा संकटाबाबत राज्यांच्या तयारीचा आढावा घेणार. देशामध्ये 60 दिवसांचा तेल साठा तर 8 लाख टन एलपीजी उपलब्ध. इंधन टंचाईच्या अफवांना बळी न पडण्याचं सरकारचं आवाहन. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी सुरूच. रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर. पहिल्यांदा 94 रुपये प्रति डॉलर पार. उशीर होण्यापूर्वीच गांभीर्य दाखवा. ट्रम्प यांचा इराणला आणीबाणीचा इशारा. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. नागरिकांनी स्वतःच हातात घेतलं नोझल. वाहनात स्वतःच भरलं पेट्रोल डिझेल. घरामध्ये पाईप गॅस वापरला नाही तर सिलेंडर काढून घेणार. सिलेंडर संकटावर उपाय म्हणून केंद्राचा धोरणात्मक बदल. मुंबऱ्यातल्या तरुणानं पसरवली लॉकडाऊनची अफवा. पोलिसांनी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. लॉकडाऊनचा व्हिडिओ खोटा अफवा असल्याचं केलं कबूल. परेल टीटी पुलाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू. कंत्राटदारानं पूल बंद असल्याचा गुजराती भाषेत लावला बोर्ड. उबाठाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर बोर्ड हटवला. सिंधुदुर्गमध्ये गारांचा अवकाळी पाऊस. कसाल कणकवली भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी. आयपीएल 2026 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर. उद्यापासून क्रिकेट प्रेमींसाठी आयपीएलचा थरार. तिथीनुसार आज साजरी होणार रामनवमी. शिर्डी नाशिकसह उत्तर भारतात रामनवमीचा उत्साह शिगेला.